मित्रांनो, मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारात 7 दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. हा विषय आपल्यासाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण महिलांच्या कोणत्या अशा 10 चुकीच्या सवयींमुळे नवऱ्याची कधीच प्रगती होत नाही. अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की जे कळत नकळत आपल्या हातून घडत असतात. पत्नींच्या हातून, पतीच्या हातून कळत नकळत अशा काही गोष्टी नकळत घडत असतात आणि ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, एका सुदृढ नात्याची वीण ही पती पत्नी दोघांच्या नात्यात असते, तर जेव्हा खास करून पत्नीच्या हातात असते. मैत्रिणींनो, संसार हा अनेक अडचणी व संघर्षांनी भरलेला असतो, त्यामुळे दोघांनाही याचा मनस्ताप भोगावा लागतो. विज्ञान हे खूप पुढे गेलं असलं तरी त्याला अध्यात्माची जोड ही असायलाच हवी. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका पत्नीचा हात असतो, आधार असो. उदाहरणार्थ, पती जर बाहेर दिवसभर कामानिमित्त बाहेर असेल तर पत्नी तिची घरातली कामे, घरातील सगळ्यांची जबाबदारी उचलते. घर स्वच्छ करणे ही जबाबदारी तिच्याकडे असते. पती संध्याकाळी दमून भागून आपल्या घरी येतो. आल्यावरही त्याची प्रेमाने काळजी घेते. त्यांना हवं नको ते बघते. तिने कामात स्वतःला झोकून दिलेले असते. आणि आता तर आजकालच्या पत्नी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. म्हणजे त्या घरही चालवतात आणि बाहेरचं ऑफिसही चालवतात आणि बाहेर जॉबलाही जातात. कारण या महागाईच्या काळात पतीला आपल्याकडून थोडा आर्थिक आधार म्हणून त्या जॉब करतात. पण बऱ्याचदा कळत नकळत अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला एवढे कष्ट करून देखील आर्थिक टंचाई भासते. पैसा येतो पण घरात टिकतच नाही. विनाकारण खर्च वाढतो. त्यामुळे घरातील वातावरण टेन्शनचे, शांत, कटकट, डिप्रेशन अशा काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात. तर यावरून पहिली चूक आपल्याला मी सांगणार आहे की महिलांच्या हातून कोणती अशी कळत नकळत चूक होते की पहिली चूक अशी आहे की, तर याचे पहिले कारण असे आहे की, मी चूक म्हणणार नाही, याचे कारण मी तुम्हाला सांगेल, सॉरी. तर याचे पहिले कारण असे आहे की सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेला 6 ते 7:30 ही तिन्ही सांजेची वेळ असते. यावेळी कोणाकडूनही दही आणू नये, दुकानातूनही नाही किंवा कोणालाही दही देऊ नये. त्यामुळे शुक्र ग्रह आपला जो असतो तो कमजोर होतो व आपल्या घरात आर्थिक टंचाई भासते. तसेच मीठ, दूध, धने, झाडू आणि सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते पैसे. याही वस्तू आपण तिन्ही सांजेला म्हणजे सूर्यास्तावेळी 6 ते 7:30 या वेळी कोणाला देऊ नये. तुम्ही इतर वेळी देऊ शकता, पण 6 ते 7:30 ही वेळ लक्ष्मी येण्याची असते. महिलांकडून कळत नकळत अशा काही गोष्टी घडतात. बऱ्याच महिला तिन्ही सांजेला भाजीला दळणाला जातात, त्यामुळे पैसा दिला जातो. तर असे करू नका. तुम्ही संध्याकाळी 6 ते 7:30 ही वेळ लक्ष्मी येण्याची असते. या वस्तू म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहेत. पैसा म्हणजे लक्ष्मी आणि हे पैसे आपण यावेळी दुसऱ्याला देतो, म्हणजे आपली लक्ष्मी दुसऱ्याला देणे. यामुळे अशा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. आपल्या घरात आलेली लक्ष्मी परत जाते. लक्ष्मी परत गेली की आपली अधोगती होते. दारिद्र्याला आपण स्वतः आमंत्रण दिल्यासारखे होईल. यामुळे पतीने कितीही पैसा कमवला तर तो महिलांच्या कळत चुकीमुळे आलेला पैसा टिकत नाही. तुम्ही इतर वेळी बाहेर जाऊन खरेदी करू शकता, या गोष्टीची काळजी घ्या. तर दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, सकाळी संध्याकाळी म्हणजे रात्री स्वयंपाकघरात बेसिंगमध्ये भरपूर भांडी साचलेली असतात. काही महिला आपले घर स्वच्छ खूप छान पद्धतीने करतात. सकाळ संध्याकाळी भांडी बेसिंगमध्ये ठेवत नाहीत. खरकटी भांडी ताबडतोब काम झालं, जेवण झालं की खरकटी भांडे घासून घेतात. पण काही महिलांच्या हातून अशा काही गोष्टी होत असतात. तर बेसिंगमध्ये बराच वेळ खरकटी भांडी ठेवू नये, हे खूप चुकीचे आहे. यामुळे स्वयंपाकघरात निगेटिव्हिटी पसरते. तसेच जास्त वेळ भांडी बेसिंगमध्ये खरकटी असल्याने त्यावर बरेच जीवजंतू बसतात. यामुळे नकारात्मकता, या जीवजंतूमुळे आपल्याला येणारे आजारपण सर्व गोष्टी होतात. यामुळे खर्च वाढतो. म्हणजे अशा काही चुकांमुळे आपले लाखाचे 12 लाख होणार, म्हणजे आपण महिनाभराचे सेविंग असते ते ढासळणार, खर्च वाढणार. यामुळे खरकटी भांडी ही लगेच साफ करा, स्वच्छ धुवून ठेवा, शेगडी स्वच्छ पुसून ठेवा आणि मग बघा तुमच्या मनाला किती बरे वाटेल आणि याचा पॉझिटिव्ह बदल ही 100% जाणवेल.
मैत्रिणींनो, मित्रांनो, तिसरा उपाय असा आहे की जेव्हा आपण चपातीसाठी कणिक मळतो, तर कणिक मळून झाल्यानंतर जेव्हा आपण पोळी लाटायला कणिक घेतो, तेव्हा त्या कणकीवर आपण आपली 5 बोटे उठवायची आहेत. म्हणजे अन्नपूर्णा माता असे म्हणून, जे अन्नपूर्णा माता असे म्हणून आपली 5 बोटे त्या कणकीवर उठवायची आहेत. कणिक मळताना आपले हात लागले जातात, ओके, हे बरोबर आहे. पण जेव्हा पूर्ण कणिक मळून होते, तेव्हा 5 बोटे आपण जेव्हा लावायचे आहेत कणकीला आणि जे अन्नपूर्णा माता असे म्हणून मग आपली 5 बोटे उठवायची आहेत आणि मग चपाती लाटायला गोळे करायचे. घरची कुलस्त्री ही लक्ष्मीचं रूप असे. जेव्हा लग्न झाल्यावर आपण धान्याच्या राशीचे माप ओलांडतो ना, ते कशासाठी? तर आलेली सून ही लक्ष्मीच्या पावलांनी येते व तिच्यामुळे आपल्या घरात धनधान्याची बरकत येऊ दे म्हणून तिच्या पायाने माप ओलांडतात. स्त्री ही लक्ष्मी समान आहे, लक्ष्मी स्वरूप आहे. तिच्या पायाप्रमाणे तिच्या हातात ही लक्ष्मी साक्षात अन्नपूर्णा देवी विराजमान असे. यामुळे आपली 5 बोटे त्या कणकीवर उठवावी. अशी पोळी आपल्या पतीने खाल्ल्यास त्याचे मन तृप्त व आनंदी होते. स्वयंपाक करताना पत्नीचे मन सतत आनंदी व प्रसन्न हवे, कारण याचा परिणाम अन्नावर होत असतो. याची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचे, मळून ठेवलेले पीठ हे फ्रीजमध्ये ठेवू नका. हे खूप घातक असे आपल्या आरोग्यासाठी. तसेच धार्मिकदृष्ट्या मळून ठेवलेले पीठ हे पिंडासमान मानले जाते. याची काळजी घ्या. कणिक मळायला खूप वेळ लागत नाही, पण फ्रीजमध्ये कणिक ठेवू नका. ताजे मळा आणि ताज्या चपाती करा, या गोष्टीची काळजी घ्या. मैत्रिणींनो, चौथा उपाय असा आहे की जेव्हा तुमचे पती सकाळी कामानिमित्त बाहेर जातात, तेव्हा ते बाहेर जाताना त्यांच्याकडे पाठ फिरून उभे राहू नका. किंवा एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला पतीच्या गोष्टीचा राग आला, जेव्हा पती समजावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या लगेच पाठ फिरवतात, ऐकून घेत नाहीत काही महिला, किंवा रडतात, आदळआपट करतात, काही कारणानिमित्त दुःखी चेहरा करून बसतात. तर असे करू नका, हे खूप चुकीचे आहे. ते नोकरीला जात असतात, ऑफिसला जात असतात चांगल्या, कारण सकाळची सुरुवात ही ऑफिसला जाण्याचीच होते सगळं आटपून झाल्यानंतर. आणि त्यावेळी जर तुम्ही नाराज असाल, टेन्शनमध्ये असाल, आदळआपट केली, भांडणे केली, तर हे खूप चुकीचं आहे. टेन्शन, भांडणे, वादविवाद या गोष्टी होतच राहतात. या गोष्टी संसारात होतच असतात. पण याला एक वेळ असते, ज्यावेळी तुमचा पती बाहेर ऑफिसला कामावर चाललेला असो, तर तुमच्याकडून अशा गोष्टी होऊ देऊ नका. याचा परिणाम तुमच्या पतीच्या प्रगतीवर होतो. पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते, लक्ष्मी स्वरूप असते. तिने जर पती बाहेर जाताना पाठ फिरवली, दुःखी किंवा रडली, तर त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण घराला, पतीलाच नाही तर संपूर्ण घराला भोगावा लागतो. लक्ष्मी चंचल असते, लक्ष्मी निघून जाते आणि घरात सतत भांडणे, वादविवाद, कटकट चालू राहते. तुम्ही इतर वेळी या गोष्टीचे सोल्युशन काढू शकता. आणि पती कामावर जाताना त्याला पोटभर खाऊ घाला, हसत मुखाने त्याला घालवा. यामुळे तुमच्या घराची प्रगती 100% होणारच. बाहेर जाताना पतीला दही साखर खाऊन मग पाठवा. यामुळे होणारे काम हे यशस्वी होतेच. मैत्रिणींनो, 5वा उपाय असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा, की स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे. सूर्य उगवायच्या आत पहाटे उठा. 3:30 ते 5:30 ह्या वेळी देव धरतीवर अदृश्य रूपाने आपल्या घरी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. अशा वेळी स्त्रियांनी उठणे हे खूप भाग्याचे आहे. शिवाय वैज्ञानिकदृष्ट्याही, आरोग्याच्या दृष्टीनेही ही वेळ खूप महत्त्वाची मानली गेली आहे. ज्या स्त्रिया सूर्य उगवल्यानंतर उठतात, हळूहळू त्यांच्या घरात अपयश, गरिबी निर्माण होते आणि जरी पैसा पाणी असेल तर सततचे आजारपण, कटकट, वादविवाद होत राहतात. त्यामुळे मनाला सुख नसते, मानसिक शांती नाही मिळत. याची काळजी घ्या. तसेच काही स्त्रिया बिना अंघोळच्या स्वयंपाक करतात. हे खूप चुकीचे आहे. उशीर झाला, गडबड झाली, त्यामुळे मी बिना अंघोळीचा स्वयंपाक करायचा, तर हे खूप चुकीचं आहे. थोडेसं लवकर उठा. अंघोळीसाठी एक 10 मिनटं 15 मिनटं अंघोळ करा, मगच स्वयंपाक करा. कारण स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. आपण जर अंघोळ न करता स्वयंपाक केला ना, तर ते अन्न नरकासमान अपवित्र असते आणि हे अन्न घरातील व्यक्तीने खाल्ल्यास त्याचे आरोग्य बिघडते. अन्न हे पूर्ण ब्रह्म असे, पण ते जर आपण अंघोळ न करता बनवले तर ते अपवित्र होते. त्यामुळे महिलांच्या या चुकीमुळे घरात अन्नपूर्णा देवीचा वास राहत नाही. देवी निघून जाते आणि जिथे अन्नपूर्णा देवी नाही ना, तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. यामुळे पतीची प्रगती थांबते. अचानक अपयश येणे, गरिबी येणे असे काही प्रकार घडतात. त्यामुळे या गोष्टीत काळजी घ्या. तुम्ही सकाळी लवकर उठा, सडा रांगोळी करा, अंघोळ करून स्वयंपाक करा आणि पतीला खायला घाला. मग बघा, पतीची प्रगती हळूहळू वाढते. यामुळे मन तृप्त होते, मन आनंदी होते, यश मिळते, घरात लक्ष्मी आनंदाने नांदते. तर मैत्रिणींनो, 6वा उपाय असा आहे की जेव्हा तुम्ही चपाती करता, भाकरी करता, पराठा करत असाल, तेव्हा 3च
असे करू नका. काही जण नुसते पती पत्नी घरात असतात, मग एक मला एक भाकरी मला किंवा एक चपाती तुला, अजून एक एक्स्ट्रा करूया, असे करत तीन चपाती किंवा 3 भाकरी असे होतात. तर कमी जास्तीला म्हणून काही स्त्रिया 3 करतात. तर असे करू नका, कारण वास्तुशास्त्रानुसार 3 हा अंक अशुभ मानला गेला आहे. त्याचा परिणामी खूप चुकीचा होतो. तुम्ही चौथी छोटीशी करा, पण आडामुडा 3 करू नका. तसेच ताटामध्ये ही 3 पुरी, 3 भाकरी, 3 चपाती, पराठे असे काही वाढू नका. तुम्ही 2 वाढा, 1 वाढा, पण 3 वाढू नका. याचे विपरीत परिणाम आपल्याला कळत नकळत भोगावे लागतात, याची काळजी घ्या. तर मैत्रिणींनो, 7वा उपाय असा आहे की काही स्त्रियांना स्वयंपाक करत खायची सवय असते किंवा आमटीची चव चाखायची, भाजीची चव चाखायची आणि त्याच अन्नाचा आपण नैवेद्य देवाला दाखवत असो. मैत्रिणींनो, ही जर सवय असेल ना, तर ही सवय ताबडतोब बदला. तुम्हाला भाजीत आमटीत मीठ काही कमी जास्त वाटत असेल तर वाटू दे. घरातली मंडळी कमी जास्त लागले तर ते मागून घेतील किंवा ते मीठ कमी असेल तर मीठ मागून घेतील, पण त्या पदार्थाची चव चाखू नका. प्रथम नैवेद्य बाजूला काढा, देवाला जो आपण नैवेद्य दाखवत असतो. तुम्हाला आधीमध्ये खायची सवय असेल तर ती बदला. शेंगदाणे काढले तर 2 शेंगदाणे तोंडात टाकले, साखर काढली तर चहाला साखर काढली तर ती साखर तोंडात टाकली, मसाल्यासाठी खोबरे काढले तर ते खोबऱ्याचा तुकडा तोंडात टाकला. तर असं काही स्त्रिया करत असतात. तर असे करू नका, यामुळे सुद्धा पतीची प्रगती थांबू शकते. स्वयंपाक झाला की सर्वजण बसून भोजन आनंदाने करा, पण असे करून या गोष्टीचा विपरीत परिणाम होऊ शकतो, याची काळजी घ्या. तर 8वा उपाय मैत्रिणींनो असा आहे की जेवणात मीठ कमी असेल तर कोणाच्या तळहातावर मीठ लगेच देऊ नका. एखाद्याच्या वाटीत मीठ द्या त्यांना किंवा बरणीमध्ये मीठ द्या, पण तळहातावर देऊ नका. हे अशुभ मानले गेले आहे, हे वर्ज्य मानले गेले आहे. तर याची काळजी घ्या. मैत्रिणींनो, 9वा उपाय असा आहे की आपले सौभाग्य अलंकार हे दुसऱ्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नये. उदाहरणार्थ मंगळसूत्र, जोडवी, आपला कुंकू, आपली लग्नातील शालू म्हणजे साडी, ह्या ज्या गोष्टी असतात ना, कोणाला देऊ नये. यामुळे या गोष्टी दुसऱ्याला देणे म्हणजे आपले भाग्य व नशीब दुसऱ्याबरोबर वाटले जाते. तर पती पत्नीचे प्रेम यामुळे कमी होते. पतीला पत्नीची व पत्नीला पतीची साथ मिळत नाही. घरात कटकटी, वादविवाद हळूहळू निर्माण होतात. संसाराकडे आपले लक्ष लागत नाही. सतत उदासपणा, आळसपणा निर्माण होतो. तर मैत्रिणींनो, आपले हे सौभाग्य अलंकार कोणालाही देऊ नका, कारण अशा गोष्टींमुळे कळत न कळत आपल्या हातून काही गोष्टी अशा चुकीच्या घडतात आणि त्या आपण प्रेमाने दुसऱ्या व्यक्तीला द्यायला जातो, पण त्याचा विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात, याची काळजी घ्या. मैत्रिणींनो, 10वा उपाय असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा नियम, आपल्या घरचा झाडू हा कधीही कोणाला दिसेल असा ठेवू नये, कारण झाडू ही लक्ष्मी स्वरूप आहे. आपली लक्ष्मी कोणालाही दिसेल अशी ठेवू नये. यामुळे आपली लक्ष्मी घरातच टिकून राहते, बाहेर जात नाही. महिलांनो, तुम्ही जर झाडू बाहेर वगैरे ठेवत असाल तर तो अशा ठिकाणी ठेवा की तो बाहेरच्या व्यक्तीला दिसला नाही पाहिजे. तसेच तिन्ही सांजेला झाडूने झाडणे हे खूप अशुभ मानले गेले आहे. 6 ते 7:30 ही वेळ लक्ष्मी येण्याची आहे. अशा वेळी लक्ष्मी आपल्या घरी येत असेल. अशा वेळी जर झाडूने कचरा बाहेर काढला तर आलेली लक्ष्मी क्रोधित होऊन निघून जाते. आपल्या घरात गरिबी निर्माण होते. आणि तिन्ही सांजेला उंबऱ्यावर बसू नये, नखे कापू नये, मोठ्याने बोलू नये, झोपू नये, कपडे धुवू नये, नाहीतर घरात लक्ष्मी येत नाही, पण घरात अवदसा म्हणून अलक्ष्मी घरात येते. यामुळे घरातील सुख, शांती, समृद्धी निघून जाते. पतीने कितीही पैसा कमवला तरीही तो पैसा टिकत नाही. सततचे अपयश, आजारपण, भांडणे, वादविवाद अशा काही गोष्टी निर्माण होतात. तर महिलांनो, या गोष्टीची काळजी घ्या. तर महिलांनो, मी हे जे 10 उपाय सांगितले आहेत, तर अशा बऱ्याच महिलांकडून अशा गोष्टी घडत असतात आणि त्या कळत नकळत होत असतात आपल्या हातून. या गोष्टी मग आपण बऱ्याचदा देवदेव करतो, बऱ्याचदा आपण खूप प्रयत्न करतो, पण अशा काही गोष्टी ज्या आपल्या हातात असतात, देवाच्याही नसतात, ह्या आपल्या हातात असतात आणि ह्या गोष्टी आपण बदलायच्या असतात. आणि ह्या गोष्टी तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करा. 100% तुमच्या घरात यश निर्माण होते, अपयशाची जागाच राहत नाही आणि पती पत्नीतील प्रेम, घरातील सुख, शांती, समृद्धी आहे तशी छान पद्धतीने होते. घरातील वातावरण आनंदी होते. याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. या जर गोष्टी तुमच्या हातून होत असतील तर ह्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि माझा हे एवढे
तेवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।